आज मी निघालोय काळोली गावात. काळोली गावात आपलं एक छोटंसं काम आहे, तेच करायचं आहे. काळोलीला जाताना रोडला माझी काळजी लागली. रोड मला म्हणला सावकाश जावा. पाटणपासून छोटासा प्रवास केला आणि काळोली गावामध्ये दाखल झालो. ह्याच जागेवर आपलं एक काम आहे, तेच आपल्याला पूर्ण करायचं आहे. 2 महिने आधी घर मला लागलेलं एक वेळ, मी इथं तयार करायला दिलेले 2 बेड. मला काळोलीत आल्यावर कळलं की काळोली गावात संगीत पेटी पण बनवली जाते. माझं पण काम इथलं संपलेलं, म्हणून म्हणलं पाटणला रिटर्न जाऊया. पाटणमध्ये पोचताच कोयन्याच्या दोस्तानं फोन केला. मी पाटणमध्ये आलोय. दोस्तानं पाजला उसाचा एक ग्लास. म्हणला मी पण लावणार आहे साईपूजामध्ये क्लास. दोस्त मला म्हणला माझा एकच मिशन, मला घ्यायचंय डिजिटल शिक्षण. फायनली दोस्ताला घेऊन मी साईपूजा अकॅडमी मध्येच पोहोचलो. दोस्तानाच अभ्यासासाठी नव्हती आणली वही, पण दोस्तानं केली फॉर्मवर सही. ऍडमिशन घेऊन बाहेर निघालो तोवर आपल्या तिसऱ्या दोस्तानं फोन केला. आपला मित्र श्री ऑटोमोबाईल्स मध्ये आलेला स्कूटीला मॅट टाकण्यासाठी. श्री ऑटोमोबाईल्स मध्ये गाड्यांच्या लाईट पासून ते सीटच्या कव्हर पर्यंत सगळंच भेटतं. इथल्या दादांनी परफेक्ट शेप मध्ये दोस्ताच्या स्कूटीचं मॅट बसवलं. आम्हाला पण भूक लागलेली, म्हणून आम्ही आलो हरिओम कच्ची दाबेली खायला. ही दाबेली फेमस आहे पाटणमध्ये. दोस्ताला म्हणलं 3 तिगाड काम बिगाड अजून एक मागव. दोस्त म्हणला गप खा. लाल रंग असतो भडक, पण ह्या दाबेलीत चव ती एकदम कडक. तिथनं निघालो ते आपला जुना दोस्त दिसला. जुन्या दोस्ताला हाय हॅलो केलं आणि पुढे गेलो. दोस्ताची पण कोयन्याची एसटी लागलेली, म्हणून मी त्याला स्टँडवर सोडायला आलो. दोस्त मला म्हणला माझी तब्येत नाही आज बरी, मी जातो लवकर घरी. आजची दिनचर्या संपवली आणि घरी परत आलो. मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.